म्हणजे आमचे तर एवढे उमेदवार होते की तिकीट कुणाला द्यायची आणि ऐन मोमेंटला असं झालं की 4चा पॅनल बनला, पण काही लोकांनी एबी फॉर्म घेऊन माघार घेतली. आता का घेतली का नाही घेतली हे का आम्ही सांगू शकत नाही, त्यांचा तो प्रश्न आहे. पण आम्हाला असं वाटतं कारण सर्वात जास्त उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 20मधून होते आणि आम्ही फक्त एकच आहे, माझी मिसेस संजनाताई यादव यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी माघार घेतली नाही. म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो की असे पहिलं तर मला असं वाटायचं की भाजपच फक्त उमेदवारांना घेऊन जाते किंवा पैसे काही आश्वासन लालच देऊन त्यांना घेत होतं, पण त्यांच्या संग राहून राष्ट्रवादी पण तेच करायला लागली. म्हणजे राष्ट्रवादी घड्या किंवा तुतारी पण असू द्या, तर यांना बी ती सवय लागली वाटतं यांच्या संग राहून ते पण हायर करायला लागले. अहो त्यांनी डायरेक्ट एबी फॉर्म घेतलेलेच आमचे उमेदवार घेऊन गेले. किती लाजिरवाणी गोष्ट आहे की मला तर असं वाटायला लागले की आमचा देश बी देश पण आमचा राहील का नाही राहील, ह्या लोकांना समजा पैसे दिले देश बी विकतील. मला तर असं वाटतं खरंच, पण ह्या जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की अशी लोक समजा पैसे घेऊन किंवा काही असं लालच, मला माहीत नाही पैसे आहेत का काय त्यांना आश्वासन दिलेत, अशी लोक समजा जात असतील तर आपला देश विकायला टाईम लागणार नाही.